नमस्कार मंडळी. आपण पाहत आहात प्रतिमा मराठी. मी रुद्र देशमुख आपलं स्वागत करत आहे. आज आपण बालमानसशास्त्र सराव प्रश्न मागील PYQचा आपण सराव घेत आहोत. त्याचा आज 12वा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. खूप छान क्वेश्चन आहेत जे परीक्षेला सतत विचारले जातात. तेच प्रश्न मी या ठिकाणी स्पष्टीकरणासह घेत आहे. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा नसेल तर इथून पुढचे भाग किंवा ही सिरीज जी आहे ती मला स्टॉप करावी लागेल. बघा, आपण 1000 प्रश्नांचा महासराव घेणार आहोत. या 1000 प्रश्नांमुळं तुमचे 30 गुण TET अथवा CTET 30 गुण हे फिक्स होणार आहेत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत नसाल तर या सिरीजला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पूर्ण पहा. चला आपण सुरुवात करूया आजच्या भाग 12 या PYQ सिरीजचा. बघा, भाग 11 मध्ये आपण एक होमवर्क प्रश्न विचारला होता आणि या होमवर्क प्रश्नाचं उत्तर काहीच लोकांनी दिलेलं आहे. म्हणजे जवळपास 1000 लोकांनी पाहिलं तर 1000 पैकी काहीच लोकांनी भाग 11 मधील होमवर्क प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी शेवटपर्यंत तो व्हिडिओ पाहिलेला नाही. ज्या मित्रांनी उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण चांगल्या प्रकारे तयारी करत आहात. चला पाहू आपण होमवर्क प्रश्न. प्रश्न असा विचारला होता, शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच डॅश डॅश होय. अत्यंत साधे प्रश्न होते, सोपा प्रश्न होता, परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलेलं नाहीये. खूप झालं, 10-15 लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे. तर यामध्ये पहिला पर्याय सांगितला होता अध्ययन वक्र, दुसरा होता पठारावस्था आणि तिसरा होता सुट्टी आणि चौथा होता कंटाळा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे, पठारावस्था. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन या प्रक्रियेचा अभ्यास करताना प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी काही संकल्पना वापरल्या जातात. त्यापैकीच ही एक संकल्पना आहे. जेव्हा आपण एखादी नवीन कौशल्य शिकत असतो किंवा गोष्ट शिकत असतो तेव्हा सुरुवातीला प्रगती खूप वेगाने होत असते, हे तुम्ही पाहिलंही असेल. परंतु काही काळानंतर आपण कितीही सराव केला तरीही प्रगतीमध्ये कोणताही म्हणजे वाढ जी आहे ते दिसून येत नाही. अध्ययनाचा आलेख जो आहे एका सरळ आडव्या रेषेत जातो आणि प्रगती थांबल्यासारखी वाटते. अध्ययनातील याच थांबलेल्या स्थितीला किंवा शून्य प्रगतीच्या या काळाला मानसशास्त्रामध्ये पठारावस्था असं म्हटलेलं आहे. एकदम छान प्रत्येक प्रश्नाचं मी विश्लेषण घेणार आहे. आपण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचा आहे. चला आपण आपल्या या जो पठारावस्था आहे त्याची आकृती पाहूया. या ठिकाणी बघा, ही जी प्लॅट्यू अवस्था दिसते शेवटची, एक सरळ रेषा जात आहे एकदम फ्लॅट अशी, तर ती आहे पठारावस्था. सुरुवातीच्या काळामध्ये प्रगती ही चांगली असते, त्याच्यानंतरचा काळ आणखीन उंचावलेली असते आणि मग एक टप्पा असा येतो की त्या टप्प्यामध्ये काय होतं, जे प्रगती आहे ती कमी होत असते किंवा शून्य होत असते. चला मुख्य प्रश्नांना आपण सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न आहे, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॅश डॅश निर्माण करणे जरुरी आहे. याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 कल्पना, 2 विचार, 3 प्रेरणा, 4 अभिरुची. बघा, यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत याचं आपल्याला अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. शैक्षणिक मानसशास्त्रात असे मानले जाते की जोपर्यंत विद्यार्थ्यांची स्वतःहून शिकण्याची तयारी नसते तोपर्यंत तो काहीही शिकू शकत नाही. ही शिकण्याची तयारी म्हणजेच प्रेरणा असते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ BF स्किनर यांच्या मते प्रेरणा हा अध्ययनाचा राजमार्ग आहे. विद्यार्थ्याला नवीन विषय शिकण्यासाठी प्रवृत्त करणारी आंतरिक शक्ती म्हणजे प्रेरणा असते.
विद्यार्थ्यांच्या मनात एकदा का शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली, की अध्ययन प्रक्रिया जी असते ती वेगानं होत असते आणि अत्यंत सोपी होत असते. पुढील प्रश्न. प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला निश्चित डॅश डॅश मिळते. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. बक्षीस, नोकरी, दिशा आणि मापनपत्र. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. होय, पर्याय क्रमांक 3 दिशा हे याचं अचूक उत्तर आहे. मानसशास्त्रानुसार प्रेरणा, ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो, ही एक अशी आंतरिक अवस्था किंवा शक्ती आहे जी व्यक्तीला एखाद्या विशिष्ट ध्येयाकडं वाटचाल करण्यास भाग पाडत असते. प्रेरणेचे मुख्य कार्य जे आहे ते व्यक्तीच्या वर्तनात ऊर्जा निर्माण करणे आणि त्या ऊर्जेला एका विशिष्ट ध्येयाकडं वळवणे हे असतं. म्हणूनच प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला एक निश्चित दिशा मिळत असते. उदाहरण सांगायचं झालं तर वर्गात मुलांना शिकवताना जर त्यांच्यात योग्य प्रेरणा निर्माण करता आली तर त्यांच्या प्रयत्नांना आणि अभ्यासाला एक अचूक दिशा मिळते व ते भरकटत नाहीत. स्वतःचे शैक्षणिक साहित्य किंवा इतर गोष्टी तयार करताना हीच प्रेरणेची हीच दिशा जी आहे ती दिशा देण्याची जी संकल्पना आहे ती खूप कामी येत असते. यामुळे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिशा. पुढील प्रश्न. कल्पना ही माणसाच्या डॅश डॅश अलौकिक देणगी आहे. कल्पना ही माणसाच्या डॅश डॅश अलौकिक देणगी आहे. तर या ठिकाणी याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 बुद्धीची, प्रेरणेची, भावनेची, विचाराची. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुद्धीची. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार कल्पना ही एक उच्च दर्जाची बोधात्मक मानसिक प्रक्रिया मानली जाते. भूतकाळातील अनुभवांच्या आधारे नवीन प्रतिमा तयार करण्याची किंवा प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची मनोचक्षूंसमोर निर्मिती करण्याची जी क्षमता ती माणसाच्या बुद्धिमत्तेमध्येच असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला मिळालेली ही म्हणजे अत्यंत प्रगत, सृजनशील आणि नवनिर्मितीची क्षमता असल्याने ते माणसाच्या बुद्धीची एक अलौकिक देणगी मानली जाते. मानवी प्रगती आणि शोध या कल्पनाशक्तीच्याच म्हणजे या बुद्धीच्या जोरावर शक्य झालेले आहेत. पुढील प्रश्न. डॅश डॅश यामुळे संवेदना प्राप्त होते. पर्याय 1 स्पर्श, 2 विचार, 3 कल्पना आणि 4 ज्ञानेंद्रिय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ज्ञानेंद्रिय. आपणाला माहिती आहे ज्ञानेंद्रियांमुळे काय होते, संवेदना प्राप्त होत असते. मानसशास्त्र आणि विज्ञानानुसार बाह्य जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे मिळवण्याची जी आहे ती पहिली पायरी संवेदना असते आणि ही संवेदना आपल्याला केवळ जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यामार्फतच मिळत असते. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही आपली 5 मुख्य ज्ञानेंद्रिय आहेत. सभोवतालच्या वातावरणातील उद्दीपके जसे की म्हणजे प्रकाश, आवाज, गंध हे ग्रहण करण्याचं काम हे ज्ञानेंद्रिय करत असतात आणि या इंद्रियांनी ग्रहण केलेली माहिती मज्जातंतूद्वारे जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हाच आपल्याला प्राथमिक संवेदना प्राप्त होत असतात. म्हणूनच ज्ञानेंद्रियांना ज्ञानाची दारं असे म्हटले जाते. प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवताना किंवा त्यांच्यासाठी पायाभूत शैक्षणिक साहित्य तयार करताना या 5 दारांची सोप्या उदाहरणांसह ओळख करून देणे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ज्ञानेंद्रिये हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. स्मरणास नेहमी डॅश डॅश हवे. पर्याय दिलेले आहेत. साहचर्य, अवधान, विचार, संवेदन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे साहचर्य. या ठिकाणी साहचर्य हा शब्द थोडासा कठीण वाटू शकतो, परंतु लक्षात ठेवा स्मरणास नेहमी साहचर्य हवे. या ठिकाणी या साहचर्य शब्दाचा अर्थ जर समजून घ्यायचा झाला तर बघा, मानसशास्त्रामध्ये स्मरण जे आहे ती अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखादी गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी किंवा वेळेवर आठवण्यासाठी काही महत्त्वाच्या घटकांची गरज असते. साहचर्य म्हणजे 2 गोष्टींमधील संबंध जोडणे. जेव्हा आपण नवीन माहिती शिकतो तेव्हा ती माहिती जर आपल्या जुन्या अनुभवाशी
किंवा माहितीशी जर जोडली गेली किंवा आपण सांगायचं झालं तर म्हणजे समान नाव किंवा विरुद्ध अर्थ किंवा एकाच वेळी घडलेल्या घटना अशी जर आपण सांगड घातली तर ती गोष्ट चटकन आठवते आपल्याला. म्हणूनच मानसशास्त्रात स्मरणास नेहमी साहचर्य असले पाहिजे असं म्हटलं जातं. शिक्षणात आपण जेव्हा कविता चालीत म्हणतो किंवा सूत्रांसाठी शॉर्टकट लक्षात ठेवतो किंवा वापरतो, तेव्हा आपण प्रत्यक्ष काय करतो? साहचर्य जे असतं, ते साहचर्य आपण प्रस्थापित करत असतो. या ठिकाणी साहचर्य हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. डॅश डॅश हा द्विघटक उपपत्तीचा जनक आहे. पर्याय दिलेले आहेत: थॉर्नडाईक, स्पियरमन, बिने, गिलफोर्ड. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्पियरमन. मानसशास्त्रज्ञ चार्ल्स स्पियरमन यांनी 1904 मध्ये बुद्धिमत्तेची द्विघटक उपपत्ती म्हणजेच टू फॅक्टर थिअरी ऑफ इंटेलिजन्स याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे ते. त्यांच्या मते मानवी बुद्धिमत्ता ही प्रामुख्याने 2 घटकांची बनलेली असते, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं आपण बघा, एक जनरल फॅक्टर आणि एक स्पेसिफिक फॅक्टर असे 2 घटक आपण सांगितलेले होते. हे आहेत स्पियरमन आणि यांनी हे अशी टू फॅक्टर थिअरी जी आहे ती सांगितली होती, ज्याच्यामध्ये आपण एस फॅक्टर आणि जी फॅक्टर याबद्दल माहिती मागच्या घटकामध्ये घेतलेली आहे. चला पुढील प्रश्न पाहू. बहुआयामी सिद्धांत डॅश डॅश याने मांडला. पर्याय दिलेले आहेत: थॉर्नडाईक, बिने, स्पियरमन, गिलफोर्ड. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गिलफोर्ड. मानसशास्त्रज्ञ जे पी गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचा बहुआयामी सिद्धांत मांडलेला आहे. यालाच मानसशास्त्रामध्ये जे आहे ते त्रिमितीय उपपत्ती म्हटलेलं आहे, 3 डायमेन्शनल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. गिलफोर्ड यांच्या मते बुद्धिमत्ता ही केवळ एक किंवा 2 घटकांनी बनलेली नसून ती अनेक वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतांचा एक गुंतागुंतीचा समूह आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी या क्षमतांचं जे वर्गीकरण आहे ते एका घनाकृती म्हणजे क्यूब जो असतो आपला, तो क्यूब त्या मॉडेलद्वारे त्यांनी 3 मुख्य आयामांमध्ये म्हणजे डायमेन्शन्समध्ये त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहिला होता आशय, म्हणजे आपण ज्या माहितीवर विचार करतो ती माहिती. दुसरा होता क्रिया, म्हणजे माहितीवर मेंदूद्वारे केली जाणारी मानसिक प्रक्रिया. आणि तिसरा जो होता तो होता निष्पत्ती, म्हणजे प्रक्रियेनंतर मिळणारा जो परिणाम आहे किंवा जे उत्तर आहे ते. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे गिलफोर्ड. बघा असा हा त्यांनी एक स्ट्रक्चर सांगितलेलं होतं जे पी गिलफोर्ड यांनी. पुढील प्रश्न बघा. डॅश डॅश प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक व भावनिक घटकावर अवलंबून असते. पर्याय 1, विचार, चिरंतक, अध्ययन ने अध्यापन. तर याचं अचूक उत्तर आहे अध्ययन. अध्ययन प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक व भावनिक घटकांवर अवलंबून असते. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार अध्ययन म्हणजे लर्निंग ही केवळ पुस्तकी माहिती डोक्यात साठवण्याची प्रक्रिया नसून ती विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी निगडीत असते. एखादी गोष्ट यशस्वीरित्या शिकण्यासाठी 3 घटकांचा जो आहे तो समतोल असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये शारीरिक घटक, त्याच्यानंतर मानसिक घटक, त्याच्यानंतर भावनिक घटक. शारीरिक घटकमध्ये आरोग्य, विद्यार्थ्याचं आरोग्य, त्याचं वय, इंद्रियांची परिपक्वता किंवा थकवा नसणे. म्हणजे एखादं मूल आजारी जर असेल किंवा उपाशी असेल तर त्याचं लक्ष अभ्यासात लागणार नाही. त्याच्यानंतर मानसिक घटकमध्ये सांगायचं झालं तर बुद्धिमत्ता, अवधान म्हणजे तो किती लक्ष केंद्रित करतोय, त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, या मानसिक घटक जे आहेत ते सुद्धा इम्पॅक्ट करत असतात. आणि भावनिक घटक सांगायचे झालं तर शिकण्याची प्रेरणा, आवड, सुरक्षिततेची भावना, ताणतणाव किंवा भीती नसणे, ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या भावनिक म्हणजे त्या घटकावर अवलंबून असतात. याचं अचूक उत्तर अध्ययन हे आहे.
पुढील प्रश्न बघा. अवधान हा एक डॅश डॅश आहे. पर्याय दिलेले आहेत: चेतक, विचार, मनोविज्ञान, मनोव्यापार. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मनोव्यापार. मानसशास्त्रामध्ये अवधान म्हणजे जे अटेन्शन आहे ते म्हणजे सभोवतालच्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट किंवा एका गोष्टीवर आपली जी जाणीव किंवा लक्ष जे आहे ते जाणीवपूर्वक आपण काय करतो, केंद्रित करत असतो. आणि मनोव्यापार जे आहे, मनोव्यापार म्हणजे काय तुम्हाला सांगतो. अवधान जी आहे ती कोणती स्थिर अशी वस्तू नसून ती मनाची एक अत्यंत सक्रिय आणि गतिमान अवस्था असते. मेंदूमध्ये सतत चालणाऱ्या या मानसिक प्रक्रियेला मानसशास्त्रीय भाषेमध्ये मनोव्यापार म्हटलं जातं. म्हणजेच मेंटल प्रोसेस म्हणू आपण त्याला. ही संकल्पना जी आहे ती म्हणजे एखाद्या अंधाऱ्या रंगमंचावर अनेक वस्तू ठेवल्यात आहे ना, आपण पाहतो कार्यक्रमामध्ये. पण वरून येणारा प्रकाश जो आहे म्हणजे स्पॉटलाइट जो आहे ते फक्त एकाच मुख्य पात्रावर पडलेला आहे है ना. आपले अवधान अगदी याच प्रकाश ज्योतासारखेच काम करत असते. आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असल्या तरी आपले मन ज्या गोष्टीवर प्रकाश टाकते म्हणजेच लक्ष केंद्रित करते, तोच मनोव्यापार म्हणजेच अवधान असतं. पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी मेंटल प्रोसेसिंग इन सायकोलॉजी याच्यामध्ये खूप काही गोष्टी दिल्या आहेत. आपलं लक्ष कुठं कुठं असतं, काय असतं, मग नंतर फोकस कुठं होतो, काय अशा गोष्टी. पुढील प्रश्न. डॅश डॅश यांना ज्ञानेंद्रियांचा अनुभवांची गरज असते. पर्याय दिलेले आहेत: प्रतिमा, प्रेरणा, कल्पना आणि भावना. या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रतिमा. बघा, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये प्रतिमा म्हणजेच इमेज जे आपल्या मनामध्ये तयार होते, ही संकल्पना आपल्या ज्ञानेंद्रियाशी आणि अनुभवांशी थेट जोडलेली असते. आपण जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा एखादी वस्तू पाहतो, अनुभवतो किंवा ऐकतो, तेव्हा त्या अनुभवाचा एक स्पष्ट ठसा आपल्या मेंदूवर उमटत असतो. जेव्हा ती वस्तू आपल्यासमोर नसते, तरी आपण ती अ, आपल्या मनचक्षूंसमोर हुबेहूब ती विचार करून आपण उभी करू शकतो. यालाच प्रतिमा म्हणतात. म्हणजेच जोपर्यंत ज्ञानेंद्रियांना एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही, तोपर्यंत मेंदूत तिची प्रतिमा तयारच होऊ शकत नाही. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर, ज्याने जन्मापासून कधीच लाल रंग पाहिला नाही, तो लाल रंगाची प्रतिमा मनात तयार करू शकणार नाही. प्राथमिक वर्गात मुलांना एखादी नवीन संकल्पना शिकवताना आपण केवळ शब्दांचा वापर न करता प्रत्यक्ष वस्तू, चित्रे किंवा मॉडेल्स दाखवतो. याचे मुख्य कारण हेच असते की मुलांच्या ज्ञानेंद्रियांना तो प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांच्या मेंदूत त्याविषयी अचूक प्रतिमा कायमस्वरूपी तयार व्हावी. म्हणून या ठिकाणी बघा, प्रतिमा यांना ज्ञानेंद्रियांच्या अनुभवांची जी आहे ती गरज असते. पुढील प्रश्न. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा डॅश डॅश असते. पर्याय 1, मूर्त, 2, अमूर्त, 3, वास्तविक आणि 4, नैसर्गिक. या ठिकाणी बघा, अवबोधापासून निर्माण झालेली जी स्मृती प्रतिमा असते ती डॅश डॅश असते असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमूर्त. मित्रांनो, व्हिडिओला आपण लाईक करा. या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्वांसाठी फायद्याचे प्रश्न आहेत, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा, कारण यातला प्रत्येक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यातले बरेच प्रश्न, ह्या 1000 मधलेच 30 प्रश्न आपल्याला कुठं असतील, परीक्षेला असतील. त्यामुळे 30 पैकी 30 मार्क्स घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली सिरीज अत्यंत महत्त्वाची सिरीज
आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर अमूर्त, पर्याय क्रमांक 2 असं आहे. मानसशास्त्रामध्ये ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये अवबोध आणि प्रतिमा या 2 अत्यंत महत्त्वाच्या पण वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या दोन्हींमधील मुख्य फरक समजून घेतला, की हे जे उत्तर आहे ते अगदी सहज लक्षात येते. जेव्हा एखादी वस्तू, व्यक्ती किंवा घटना आपल्या ज्ञानेंद्रियांसमोर प्रत्यक्ष हजर असते आणि तिला आपण ओळखतो, तेव्हा त्याला अवबोध म्हणतात. कळलं का अवबोध म्हणजे काय? वस्तू प्रत्यक्ष समोर असल्यामुळे काय, अवबोध नेहमी मूर्त असतो. आणि हे झालं अवबोधाच्या बाबतीमध्ये. आणि जर स्मृती प्रतिमा सांगायचं झालं, जेव्हा ती वस्तू किंवा व्यक्ती आपल्या समोरून जाते, म्हणजेच प्रत्यक्ष तिथं नसते, तरीही आपल्या मेंदूत त्या वस्तूची जी आठवण किंवा हुबेहूब जे चित्र उभं राहतं, त्याला स्मृती प्रतिमा म्हणतात. आता ती वस्तू भौतिक स्वरूपात आपल्यासमोर नसते, ती केवळ आपल्या मनात किंवा विचारात असते. म्हणूनच अवबोधापासून निर्माण झालेली प्रतिमा ही नेहमी अमूर्त असते. अवबोधापासून निर्माण झालेली जी प्रतिमा असते ती अमूर्त असते. 2 गोष्टी लक्षात ठेवा. स्मृती प्रतिमा ह्या अमूर्त असतात आणि अवबोध हे मूर्त असतात. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. अवबोध काय असतात? मूर्त असतात आणि स्मृती प्रतिमा ज्या असतात त्या अमूर्त असतात. चला पुढील प्रश्न पाहू आपण. अभिरुची जन्मजात तसेच डॅश डॅश असू शकते. पर्याय दिलेले आहेत: अर्जित, मूर्त, सतत आणि शास्त्रीय. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अर्जित. म्हणजे अर्जित म्हणजे काय बघा, या ठिकाणी अभिरुची जन्मजात तसेच अर्जित असू शकते. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार अभिरुचीचे 2 मुख्य प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये जन्मजात अभिरुची आणि अर्जित. अर्जित म्हणजे संपादित अभिरुची जी आपण मिळवत असतो. तर जन्मजात अभिरुची जी आहे त्याला ही माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तींवर आणि मूळ गरजांवर अवलंबून असते. ती कोणालाही नव्याने शिकवावी लागत नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, लहान मुलांना खेळण्याची, चित्र पाहण्याची किंवा नवीन गोष्टी जाणून घेण्याची नैसर्गिक आवड असतेच. त्याला जन्मजात अभिरुची म्हणतात. आणि अर्जित किंवा संपादित जे आहे, ही आवड जन्मतः नसते. सभोवतालचं वातावरण, अनुभव, सराव आणि शिक्षण यातून ती जाणीवपूर्वक निर्माण केली जाते. चला पुढील प्रश्न. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो, हे डॅश डॅश संक्रमण होय. या ठिकाणी जो पूरक ठरतो या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या. पर्याय दिलेले आहेत: धन, ऋण, शून्य आणि चौथा पर्याय यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे धन. कारण बघा काय म्हटलेलं आहे, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या विषयामध्ये काय ठरतो, पूरक ठरतो असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर धन संक्रमण हे आहे. मानसशास्त्रामध्ये अध्ययनाचे जे संक्रमण आहे, एक अतिशय महत्वाची संकल्पना दिलेली आहे. एका परिस्थितीत मिळवलेलं जे ज्ञान आहे, कौशल्य आहे किंवा सवय आहे, यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या नवीन परिस्थितीमध्ये होत असतो, तेव्हा त्याला अध्ययनाचे संक्रमण असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण या गोष्टी येतात. तर धन संक्रमण जे आहे, जेव्हा पूर्वी आपण एखादा गोष्ट शिकतो आणि त्याचा दुसरी गोष्ट करण्यामध्ये काही फायदा होत असेल, तर त्याला धन संक्रमण म्हणतात. आपण ते सायकल शिकण्याचा फायदा स्कूटर चालवण्यामध्ये होतो, या गोष्टी त्याचे उदाहरणं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत. चला पुढील प्रश्न आपण पाहू. इतिहासाच्या अध्ययनाचा गणित विषयाच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम होत नाही, हे डॅश डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे. पर्याय दिलेले आहेत: शून्य, ऋण,
धन आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शून्य संक्रमण. काय? शून्य संक्रमण हे याचं अचूक उत्तर आहे. जेव्हा एका परिस्थितीत घेतलेल्या अनुभवाचा किंवा केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या नवीन परिस्थितीमध्ये फायदा होत नाही, तेव्हा त्याला शून्य संक्रमण असं म्हणतात. कोणताही जर परिणाम होत नसेल तर ते शून्य संक्रमण असते. इतिहासाच्या अभ्यासाचा गणितामध्ये काही फायदा होत नाहीये, कारण बघा दोन पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये इतिहासामध्ये इसवी सन आहेत, परंतु त्या इसवी सणाचा गणितामध्ये कुठलाही फायदा होत नाही किंवा त्याचा काही अडथळाही होत नाही. म्हणजेच साधकही परिणाम नाही आणि बाधकही परिणाम नाही. त्यामुळे या ठिकाणी शून्य संक्रमणाचे हे उदाहरण आहे. पुढील प्रश्न, समान घटक उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. पर्याय 1 थॉर्नडाईक, 2 स्किनर, 3 जट, 4 यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक. थॉर्नडाईक प्रसिद्ध मानसशास्त्र जे आहेत यांनी समान घटक उपपत्ती मांडलेली आहे. या सिद्धांतानुसार एका परिस्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचा किंवा कौशल्याचा दुसऱ्या नवीन परिस्थितीत तेवढाच फायदा होतो जेवढे त्या दोन परिस्थितीमध्ये समान घटक असतात. उदाहरण सांगायचं झालं तर सायकल चालवायला शिकताना तोल सांभाळणे आणि हँडलवर नियंत्रण ठेवणे हे जे घटक आपण शिकतो तेच घटक स्कूटर चालवतानाही समान असतात. त्यामुळे सायकल चालवणाऱ्याला स्कूटर शिकणे सोपे जात असते. याच्या अगोदर हेच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं. जेवढे समान घटक जास्त तेवढे अध्ययनाचे धनसंक्रमण जास्त होत असते, असे या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी आपल्या उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रायोगिक भूमितीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला चित्रकलेतील कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य लवकर संपादन करता येते. हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. उदाहरण होय. पर्याय 1 दिलेला आहे अभिरुचीचे, 2 शून्य संक्रमणाचे, 3 धन संक्रमणाचे आणि 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धन संक्रमणाचे. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययनाचे संक्रमण स्पष्ट करताना जेव्हा एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे किंवा कौशल्य दुसऱ्या नवीन परिस्थितीत अध्ययनासाठी उपयुक्त किंवा सहाय्यक ठरते, तेव्हा त्याला धनसंक्रमण असे म्हणतात. धनसंक्रमणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तर आता या प्रायोगिक भूमितीचा जर विचार केला तर रेषा, कोन किंवा विविध आकार जसे की चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, प्रमाण आणि मोजमाप यांचा सखोल अभ्यास जो असतो तो या प्रायोगिक भूमितीमध्ये असतो. आणि चित्रकलेमध्ये ही हुबेहूब आणि प्रमाणबद्ध चित्रे काढण्यासाठी या सर्व गोष्टींचा, आकार आणि प्रमाणाचे जे ज्ञान असतं त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजेच भूमितीतील पूर्वीचे ज्ञान चित्रकलेचे कौशल्य लवकर शिकण्यासाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच हे धनसंक्रमणाचे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश या उपपत्तीनुसार मानसिक शक्तीच्या विकासासाठी परिश्रम व अनुशीलन आवश्यक आहे. पर्याय दिलेले आहेत समान घटक, दुसरा सामान्यीकरण, तिसरा ध्येयनिष्ठ आणि चौथा यापैकी नाही. बघा, डॅश डॅश या उपपत्तीनुसार मानसिक शक्तीच्या विकासासाठी परिश्रम व अनुशीलन आवश्यक आहे असे या ठिकाणी विचारलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ध्येयनिष्ठ. ध्येयनिष्ठ उपपत्ती म्हणजेच थेअरी ऑफ आयडियल्स ही जी आहे ही उपपत्ती प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ WC बॅगले यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते अध्ययनाचे संक्रमण हे केवळ 2 विषयात समान घटक असल्यामुळे होत नाही, तर जेव्हा विद्यार्थी एखादे ध्येय किंवा मूल्य जाणीवपूर्वक अंगीकारतो तेव्हा त्या मूल्याचे संक्रमण
जीवनातील इतर सर्व ठिकाणी होते असं यांचं मत आहे. कोणत्या उपपत्तीमध्ये? ध्येयनिष्ठ उपपत्तीमध्ये. म्हणजेच ते परिश्रम आणि अनुशीलन जे आहे, अनुशीलन म्हणजे आपण त्याला सवय म्हणतो आहे ना, चांगल्या सवयी, अनुशीलन याचं तिथं काय होतंय, आवश्यकता आहे असं सांगितलेलं आहे. अ, परिश्रम आणि अनुशीलन का आवश्यक असते बघा? एखादे चांगले ध्येय किंवा मूल्य आपल्या मानसिक शक्तीचा कायमचा भाग बनवण्यासाठी नुसता विचार करून चालत नाही, तर त्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे म्हणजेच परिश्रम घेणे आणि त्या मूल्याचे रोजच्या जीवनात आचरण करणे म्हणजेच त्याला अनुशीलन म्हणतात. रोजच्या जीवनामध्ये आचरण करणे म्हणजे अनुशीलन अत्यंत आवश्यक असते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या उपपत्तीमध्ये. ही उपपत्ती बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही कुठं वाचण्यामध्ये जास्त येत नाही, तर ही ध्येयनिष्ठ उपपत्ती लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न. डॅश डॅश यांनी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले. पर्याय दिलेले आहेत: मॅस्लो, जड, बॅगले आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर सगळ्यांना माहिती आहे की गरजांची श्रेणी कोणी मांडली होती. पर्याय एक मॅस्लो हे याचं अचूक उत्तर आहे. प्रसिद्ध मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी मानवी प्रेरणेचा आणि वर्तनाचा अभ्यास करून 1943 मध्ये गरजांची श्रेणी जी आहे ती श्रेणी त्यांनी मांडली होती. तो सिद्धांत जो आहे तो त्यांनी मांडला होता. मास्लो यांच्या मते माणसाच्या गरजा या एका विशिष्ट क्रमाने किंवा श्रेणीने निर्माण होतात. जोपर्यंत खालच्या पातळीवरील प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माणूस वरच्या पातळीवरील गरजांचा विचार करत नाही. त्यांनी या गरजांची मांडणी एका त्रिकोणी मनोऱ्याद्वारे केलेली आहे. या ठिकाणी पिरॅमिड तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. 5 टप्प्यांमध्ये त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. पहिला टप्पा जो आहे तो बघा, म्हणजे खालून आपल्याला काय करायचं आहे, मोजायचं आहे शारीरिक गरजा. शारीरिक गरजामध्ये अन्न, पाणी, झोप, हवा या ज्या पायाभूत गरजा आहेत त्यांचा समावेश त्यांनी या खालच्या पहिल्या याच्यामध्ये केलेला आहे. दुसरा टप्पा सुरक्षिततेची गरज, जे सेफ्टी नीड्स आहे, म्हणजे निवारा, शारीरिक आणि आर्थिक सुरक्षितता, हे या सेफ्टी नीड्समध्ये येतात. आणि तिसरा आहे प्रेम आणि आपुलकीची गरज, ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी लव अँड बिलॉंगिंग जे दिलेलं आहे, म्हणजे कुटुंब, मित्र, समाज, जिव्हाळा या गोष्टी या स्टेजमध्ये येतात. आणि चौथा आहे आदराची किंवा प्रतिष्ठेची गरज. त्याच्यामध्ये समाजामध्ये मान, सन्मान, स्वतःचा आदर आणि यश या सगळ्या गोष्टी या चौथ्या स्टेजमध्ये येतात. आणि शेवटची स्टेज जी आहे ती वरती या ठिकाणी बघा 5वी स्टेज दिसते, आत्मप्रचितीची किंवा स्व आविष्काराची गरज, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा. स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा विकास करणे आणि स्वतःला सिद्ध करणे ही सर्वात वरची पातळी या मास्लो यांनी दिलेली आहे. पुढील प्रश्न बघा. विद्यार्थ्यांचे डॅश डॅश वेधण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना कराव्यात. पर्याय दिलेले आहेत: अवधान, अभिरुची, कल्पना आणि 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अवधान. अवधान म्हणजे बघा, नाविन्य हा अवधान वेधून घेणारा सर्वात प्रभावी बाह्य घटक आहे. प्राथमिक शाळेतील मुले स्वभावाने चंचल असतात. त्यांना शिकवताना जर रोज तीच पद्धत वापरली तर त्यांचे लक्ष लवकर विचलित होते. त्यामुळे वर्गात एखादी नवीन कृती, गोष्ट किंवा शैक्षणिक साधन वापरले तर मुलांचे अवधान चटकन वेधले जाते. त्यामुळे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवधान. विद्यार्थ्यांचे अवधान वेधण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना केल्या पाहिजेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. आपल्या व्यक्तिमत्वाचे अप्रत्यक्ष रूप म्हणजे डॅश डॅश होय.
पर्याय दिलेले आहेत अवधान, अभिरुची, कल्पना, यापैकी नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, अभिरुची. बघा, या व्हिडिओला आपण लाईक केलं नसेल लाईक करा, कॉमेंट करा, कारण अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा. या प्रश्नाचं उत्तर अभिरुची म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाचं अप्रत्यक्ष रूप म्हणजे अभिरुची होय, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मानसशास्त्रामध्ये अभिरुची जे आहे, इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण, आणि व्यक्तिमत्व ज्याला पर्सनॅलिटी म्हणतो, यांचा अत्यंत जवळचा संबंध मानला जातो. आपण आपले संपूर्ण व्यक्तिमत्व कोणालाही थेट दाखवू शकत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी आवडतात, ती व्यक्ती मोकळ्या वेळेत काय करायला प्राधान्य देते, किंवा तिला कोणत्या विषयास रस आहे, यावरून आपण त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावाचा सहज अंदाज बांधू शकतो. आपल्या आवडीनिवडींमधून आपला स्वभाव नकळतपणे प्रगट होत असतो. म्हणूनच अभिरुचीला व्यक्तिमत्वाचा आरसा किंवा अप्रत्यक्ष रूप म्हणजे इनडायरेक्ट रिफ्लेक्शन म्हटले जाते. चला, पुढील प्रश्न. धनसंक्रमण हे डॅश डॅश किंवा विधायक असतात. पर्याय दिलेले आहेत होकारात्मक, नकारात्मक, महत्वाचे, यापैकी नाही. बघा, धनसंक्रमण हे डॅश डॅश किंवा विधायक असतात असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत होकारात्मक, नकारात्मक, महत्वाचे, यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय पर्याय क्रमांक 1, होकारात्मक. शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनाच्या धनसंक्रमणाला नेहमी अनुकूल, सहाय्यक आणि प्रगतीला पूरक मानले जाते. होकारात्मक म्हणजे धन म्हणजे पॉझिटिव्ह असं त्याला आपण म्हणू शकतो. चला, पुढील प्रश्न बघा. बघा, डॅश डॅश संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत धन, ऋण, शून्य, यापैकी नाही. या अगोदरच्या प्रश्नामध्ये याचं उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे. बघा, याचं उत्तर जे आहे, अचूक उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. डॅश डॅश संक्रमण हे सकारात्मक किंवा विधायक असतात. उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला, पुढील प्रश्न. संक्रमणासाठी डॅश डॅश आवश्यक आहे. पर्याय दिलेले आहेत आवड, शिस्त, सामान्यीकरण, यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे सामान्यीकरण. पर्याय क्रमांक 3. शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनाचे संक्रमण एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत यशस्वीरित्या होण्यासाठी सामान्यीकरण ही अत्यंत महत्वाची मानसिक प्रक्रिया मानली जाते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ C.H. जड यांनी अध्ययनाच्या संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. या सिद्धांतानुसार जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट उदाहरणावरून किंवा अनुभवावरून एक सामान्य नियम, तत्व किंवा सूत्र तयार करतो, तेव्हा त्याला सामान्यीकरण म्हणतात. जोपर्यंत आपण शिकलेल्या गोष्टी मागचे मूळ तत्व समजून घेत नाही आणि त्याचे सामान्यीकरण करत नाही, तोपर्यंत आपण त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या नवीन आणि वेगळ्या परिस्थितीत करू शकत नाही, असं त्यांनी त्या उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे. एक तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर, मुलांनी वर्गात विज्ञानाचे प्रयोग करून उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात हा सामान्य नियम शिकून घेतला, तरच ते या ज्ञानाचा उपयोग जे आहे ते जे लाकडी बैलगाडीचं चाक असतं त्या चाकावर लोखंडची जी धाव असते ती धाव बसवताना ते तापून बसवतात, ते त्यांना त्या ठिकाणी समजून जाईल. पुढील प्रश्न बघा. बालकाच्या अध्ययन कौशल्याची ओळख डॅश डॅश कळून येते. या ठिकाणी पर्याय 1 घरात, 2 समाजात,
3 गावात आणि 4 वर्गात. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाजा. पुढील प्रश्न, मुलापेक्षा मुली लवकर डॅश डॅश करू शकतात. या ठिकाणी पर्याय 1 अभ्यास, 2 लेखन, 3 समायोजन आणि 4 विचार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समायोजन. बघा, समायोजन म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. मुलांपेक्षा मुलींची शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक जे विकास असतो तो अधिक वेगानं होत असतो. विशेषतः बाल्यावस्था आणि किशोरावस्थेत मुली मुलांच्या तुलनेत लवकर मॅच्युअर होत असतात. समायोजन जे आहे त्याला आपण ऍडजस्टमेंट म्हणतो. समायोजन म्हणजे काय? ऍडजस्टमेंट म्हणजे नवीन परिस्थितीशी, लोकांशी किंवा त्या वातावरणाशी जुळवून घेणे. मुलींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक प्रगल्भता लवकर विकसित होत असल्यामुळे त्या कोणत्याही नवीन वातावरणामध्ये, जसं की नवीन शाळा, वर्गातील नवीन मित्रमैत्रिणी, बदललेले नियम, हे मुलांच्या तुलनेत अधिक लवकर आणि सहजपणे समायोजन त्या करू शकतात, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे मुलापेक्षा मुली लवकर समायोजन करू शकतात, हे याचं अचूक उत्तर आहे. बघा, या ठिकाणी 25 प्रश्न जे आहेत या भागातले पूर्ण झालेले आहेत. आजचा जो होमवर्क प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मी आपल्याला विचारतो. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. बघा, आजचा होमवर्क प्रश्न आहे, मंदबुद्धीची मुले सर्वच क्षेत्रात डॅश डॅश असतात. पर्याय 1 मागे, 2 मंद, 3 पुढे आणि 4 आहे हुशार. या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. आपण छान अभ्यास करत आहात असं आपण या ठिकाणी गृहीत धरू, कारण इथपर्यंत तुम्ही प्रश्न पाहिले म्हणजे तुम्ही उत्तम तयारी करत आहात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचे, बाजूचं बेल आयकॉन दाबायचे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमची तयारी खूप छान होईल. या ठिकाणी आपण थांबू, भेटू असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तयारी करत राहा. धन्यवाद.